लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा निवड। आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड। लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून ओम बिर्ला यांचं अभिनंदन। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली। लोकसभा अध्यक्षपदाला मोठी परंपरा, पण भाजपने ती मोडली। राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदींना पळ काढता येणार नाही, राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते, राऊतांचं वक्तव्य। राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती। केसी वेणुगोपाल यांच्याकडून घोषणा। इंडियाच्या बैठकीत निर्णय। एकत्र राहून लढूया आणि जिंकूया, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर खासदार संजय राऊतांचे ट्विट। सह्याद्री अतिथीगृहावर आज संध्याकाळी चहापान। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना चहापानाचं निमंत्रण। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापान कार्यक्रम। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबतं। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सुमारे 2 तास बैठक। अधिवेशनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक। आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला लढायची आहे आणि जिंकायची आहे। काँग्रेस पक्षाच्या बैठकीत वरिष्ठांच्या राज्यातील नेत्यांना सूचना। राज्य सरकार 2 आठवड्यात अधिवेशन उरकू पाहतंय। अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी 1.5 महिना असावा। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांची मागणी। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदानाला सुरुवात। 4 जागांमध्ये 2 शिक्षक तर 2 पदवीधर मतदारसंघ। मुंबई, नाशिक आणि कोकणात निवडणूक। मुंबई पदवीधरच्या जागेवर ठाकरे गट आणि भाजपमध्ये चुरशीची लढत। भाजपचे किरण शेलार आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात सामना। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचे शिवनाथ दराडे आणि अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडेंमध्ये लढत, तर शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि ठाकरे गटाकडून जगन्नाथ अभ्यंकर निवडणुकीला मैदानात। मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकणार। मागील 10 वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित। जगन्नाथ अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। रत्नागिरीत कोकण पदवीधर मतदारसंघात मतदान सुरू। कोकण पदवीधर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर आमने सामने। नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात। यासाठी 21 उमेदवार रिंगणात आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यातील 5419 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा। माझ्या विरोधात विरोधकांनी अपप्रचार केला। नाशिक पदवीधरचे उमेदवार किशोर दराडे यांचा आरोप। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे आक्रमक। येवल्यातील मतदान केंद्रावर शिक्षकांना विषय विचारल्याने अधिकाऱ्यांना सुनावलं। ज्यांनी खोके मिळवले ते पैसे वाटणारच। लोकांना केलेल्या कामांची जाण असल्याने ते आमच्यासोबत येतात। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांनी शिक्षक पदवीधर मतदानाचा हक्क बजावला। निवडणुकीत निरंजन डावखरे जिंकणार। रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। मुंबई पदवीधरच्या मतदानासाठी सचिन अहिर सकाळपासून बूथवर। मतदारांमध्ये चांगला उत्साह असल्याची सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। अमोल मिटकरींच्या बोलण्याला लगाम घाला। पक्षाचे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील। मिटकरीच्या वक्तव्यावर दरेकरांची प्रतिक्रिया। मला आवर घातला जात असेल तर शिरसाट दरेकरांनाही आवर घाला। मिटकरींचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंचं अमेरिकेत पारंपरिक पद्धतीने स्वागत। अमेरिकेत बृहन महाराष्ट्र मंडळ संमेलनाला राज ठाकरेंची प्रमुख उपस्थिती। 28 जूनला संमेलनाचं आयोजन। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? ओवेसींच्या शपथविधीवर राऊतांची प्रतिक्रिया। असदुद्दीन ओवेसींची जीभ कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा। भाजपा आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। काँग्रेसनं नागरिकांना एक दुसऱ्यांविरोधात उभं केलं। देशात जातीपातीचं विष पसरवलं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका। सोलापुरात ठाकरे गटाकडून शरद कोळींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। 40 गद्दारांविरोधात एका कडवट शिवसैनिकाला आमदार करा बॅनरवरील आशय, तर कोळींना विधान परिषदेवर पाठवण्याची समर्थकांची मागणी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक। बैठकीसाठी राजेश टोपेंसह पदाधिकारी उपस्थित। माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांचं नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत। भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केल्यानं कार्यकर्त्यांचा जल्लोष। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कागल ते कोल्हापूर कैफियत यात्रा। राजू शेट्टींच्या नेतृत्वात यात्रेला कागलमधून सुरुवात।